15 मिनिटात एकदम घट्ट दही कसं बनवायचं आलेली आहे। ही रेसिपी करायला सोपी आहे। एकदम तुमचं दही पाण्यासारखं होऊन आपल्याला इथे 1 कप दूध घ्यायचं आहे। हे मी मोठा कप दूध घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार दही किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध कमी जास्त करू शकता। आता आपल्याला घट्ट दही कसं बनवायचं 15 मिनिटात याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत। हे जे आपण दूध घेतलेलं आहे ते पाण्यासारखं असं हे मी दूध घेतलेलं आहे। कधी कधी जेव्हा आपल्या घरी दूध येतं तेव्हा खूपच ते पातळ असतं, तेव्हा आपल्याला दही कसं लावायचं हे आज आपण बघणार आहोत। हे 1 कप जे दूध आहे ते आपल्याला सुरुवातीला उकळत ठेवायचं आहे। यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे, जेणेकरून आपलं घट्ट दही तयार होईल। कधी कधी काय होतं, जेव्हा घरी दूध येतं तेव्हा दूधवाला सुद्धा यामध्ये पाणी मिसळतो, त्यामुळे दूध खूपच पातळ होतं। आता हे दूध आपण उकळायला ठेवलेलं आहे। एका साईडला इथे आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी 2 मातीची छोटी छोटी मडकी घेतलेली आहे, तुम्हाला दिसत असेल बघा। तुमच्याकडे कुल्हड असेल किंवा असं छोटं मटकं असेल किंवा मोठं मटकं असेल तुम्ही ते घेऊ शकता। हे मटकं आपल्याला सगळ्यात आधी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते वाळवून घ्यायचं आहे। याच्यानंतर इथे आपल्याला 1 ते 1.5 चमचा मुरवण घ्यायचं आहे, म्हणजे दही घ्यायचं आहे। आणि हे जे मुरवण रव्याचं जे दही आहे ते थोडंसं पातळ असेल तरीही चालेल, घट्टच घ्यावं असं काही नाही। सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपण दही घेतलेलं आहे ते असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच यामधल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। ही रेसिपी तुम्ही कधीही ट्राय करू शकता, झटपट होणारं दही आहे आणि एकदम घट्ट असं दही तयार होतं। थोड्याफार काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून अशा प्रकारे तुमचं घट्ट दही तयार होईल। इथे आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ब्रश नसेल तर तुम्ही हाताचा सुद्धा वापर करू शकता। हे जे आपण दही म्हणजे जे आपण मुरवण घेतलेलं आहे ते फेटून घेतलेलं आहे। ते जे मुरवण आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्या मुरवणमध्ये हा ब्रश बुडवून घ्यायचा आहे। आणि हे जे आपण छोटंसं मटकं घेतलेलं आहे त्या मटक्याला आपल्याला सगळ्या बाजूने हे का लावायचं, तर जर तुम्हाला जर एकदम घट्ट असं दही लावायचं असेल, तुमची इच्छा असेल की आपलं एकदम घट्ट दही तयार व्हावं, सो त्याच्यासाठी हे आपल्याला आतल्या बाजूने असं मुरवण लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे असं छोट्या प्रकारचं मातीचं मटकं नसेल तर तुम्ही जर एखादं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल। तर तुम्हाला प्रश्न पडेल की स्टीलच्या भांड्याला सुद्धा अशा प्रकारे मुरवण लावायचं का, तर नाही। हे आपण मातीचं मटकं घेतलेलं आहे, जेणेकरून हे पाणी आतल्या बाजूने शोषून घेईल, त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे। जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये लावत असाल तर अशा प्रकारे आतल्या बाजूने मुरवण नाही लावलं तरीही चालेल। आता हे जे आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं उकळलेलं आहे आणि ही जी वाफ वरती चाललेली आहे ती यामध्ये जे दुधातलं पाणी आहे ते त्याचं बाष्पीभवन होत आहे। सो अशा प्रकारे आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, दूध असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। जास्त वेळ लागत नाही, जर तुमचं जास्तच दूध पातळ असेल तर 5 ते 6 मिनिटे तुम्हाला लागू शकतात, घट्ट व्हायला सुरुवात होते। आता आपण गॅस बंद करायचा आहे, कारण दूध हे घट्ट झालेलं आहे आणि पाणी निघून गेलेलं आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण जे मुरवण घेतलेलं आहे ते 1 चमचा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही, गॅस जेव्हा बंद करता तुम्ही तेव्हाच मला हे ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे ते मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दुधामध्ये एकजीव होईल। हे दूध आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे, कोमट असं करायचं आहे। दूध जेव्हा तुमचं थंड होईल त्याच्यानंतर परत 1 चमचा आपल्याला मुरवण यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते परत एकदा छान असं दूध सुद्धा तुम्हाला मिक्स करायचं आहे। ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती, कारण हे दही खूप छान असं घट्ट असं लागतं। तुम्ही याची कढी बनवू शकता किंवा एखाद्या रेसिपीमध्ये सुद्धा मॅरिनेशनसाठी हे दही तुम्ही यूज करू शकता, किंवा असंच खाल्लं तरीही चालेल, कारण मातीच्या भांड्यामधलं जे दही नसेल मातीचं भांडं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात लावलं तरीही चालेल। आता आपण जे मुरवण लावलेलं मडकं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा, जे दहीमध्ये पाणी होतं ते मडक्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे। सो अशा प्रकारे तुम्हाला हे आता भांडं घ्यायचं आहे, पूर्णपणे पाणी या मडक्याने शोषून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर चिनी मातीचं वगैरे भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता, पण मडक्याचं जर तुम्ही घेतलं तरीही चालेल। ही जे मी कप घेतलेला आहे जो तुम्हाला कुल्हड दिसत आहे हा चिनी मातीचा आहे। सो अशा चिनी मातीच्या भांड्याच्या मध्ये ठेवणार आहोत, सो त्याच्यासाठी चिनी मातीचं कोणतंही भांडं तुम्ही वापरू नका, मातीचं, स्टीलचं, जर्मलचं वापरलं तरीही चालेल। हे जे दूध आहे ते आता आपण या मडक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे, जेणेकरून या पेपर फॉईलने जी आपण आता याच्यामध्ये वाफ तयार होणार आहे, जो गरमपणा तयार होणार आहे तो बिलकुल बाहेर येणार नाही, त्याच्यासाठी आपण ही पेपर फॉईल यूज केलेली आहे। कारण जी काही गरमी आहे ती आतमध्येच
राहिली जाईल आणि बाहेर येणार नाही आणि लगेच आपलं दही तयार होईल. याच्यासाठी आपण ही पेपर फॉईल लावलेली आहे. इथे आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो कुकर अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता, छोटा किंवा मोठा. त्यामध्ये फक्त तुमचं भांडं नीट बसलं पाहिजे याच्या प्रमाणात तुम्हाला तो कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे होलवाली जर तुमच्याकडे जाळी असेल ती तुम्ही कुकरच्या तळाशी ठेवू शकता आणि जर नसेल तर तुम्ही एखादी डिश चपटी आकाराची ठेवली तरीही चालेल. तुम्हाला दिसत असेल बघा, पाणी आता उकळायला लागलेलं आहे. सो आपण जो मटका घेतलेला आहे दह्याचा, दूध ओतलेला, तो मटका आपल्याला याच्या मध्यभागी ठेवायचा आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुकरचं जे झाकण असतं ते झाकण घ्यायचं आहे आणि ते झाकण आपल्याला यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि शिट्टी काढायची आहे. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शिट्टी बिलकुल ठेवायची नाही आणि 15 मिनिटे मीडियम आचेवरती तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे. 15 मिनिटे झाल्यानंतर 15 मिनिटानंतर थोडासा कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे झाकण काढायचं आहे. अगोदर काढू नका, नाही तर वाफ तुमच्या तोंडावरती येईल. सो त्याच्यासाठी थोडंसं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे. मी थंड झाल्यानंतर काढलेलं आहे, फक्त थोडीशीच वाफ यामध्ये शिल्लक आहे. त्याच्यानंतर हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. कुकरमधून तुम्ही जेव्हा बाहेर काढता हे मटकं त्याच्यानंतर होऊन द्यायचं आहे आणि नंतरच हे पेपर फॉईल याच्यावरची काढायची आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे. आता आपण हे चमच्याच्या मदतीने काढणार आहोत. जर तुम्हाला थंड दही खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा हे दही खाऊ शकता. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम पातळ पाण्यासारख्या दुधाचं आपण हे घट्ट असं दही तयार केलेलं आहे. चला तर मग भेटूया.